शीत पवन अति भासती पंचानना समान तया श्रोत्याची चरणी जान साष्टांग नमन करीतसे आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राका जी कीर्तनी वासित लोका तयाची चरणी नमन गा जेने मन दिसत से ब्रह्मविख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नामती तुषु तयाची चरणी नमन जेने धर्म जितविला सेवणी तो संभाजी दान नवाणी कावतरला जयाची आखुली तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसे विठ्ठला पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची तपे ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेरूपी करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासी वैकुंठवासी असणारे महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणासाठी आपण या ठिकाणी अभंग घेतलेला आहे। अभंग हा जगद्गुरु तुकोबारायचा आहे, तुकोबारायच्या गाथ्यातील आहे आणि तुकोबारायांनी गायलेला आहे। अभंग हा जगद्गुरु तुकोबारायचाच का तुकोबारायच्या गाथ्यातीलच का? कितीतरी गाथे जगद्गुरु तुकोबारायांनी, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेवरायांनी असे कितीतरी गाथे आपल्यासाठी करून ठेवले, तरीही हे माथे जाग्यावर न आल्यामुळे गाथ्यातील अभंग विठ्ठल